नमस्कार. आज मी बनवते मेथीचे पराठे. खरंच खूप टेस्टी आणि इझी रेसिपी आहे. पराठे तर सगळेच खातात, पण त्याला थोडीशी चांगली टेस्ट येण्यासाठी आणि मुलांना, खरं तर लहान मुलांना वाटलंच नाही पाहिजे की ते मेथीचे पराठे आहेत. कारण कडवटपणा असतो, त्यामुळे मुलं खात नाही. म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं ट्विस्ट आणलं. कांदा टाकला. एक अर्धाच कांदा घेतला होता, कारण माझे पराठे जास्त नव्हते, कमीच मला बनवायचे होते. आणि लसूण 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. त्या मी अशा किसून घेतल्या, कारण की ना पेस्ट करायची नव्हती मला. असं किसूनसुद्धा छान एक त्यांचा एक दरदरापणा असतो, त्यामुळे ते असे साफ स्मॅश नाही होत, दरदरे राहतात आणि टेस्ट येते. गव्हाचं पीठ घेतलं आणि जास्त नाही, 1½ स्कूप मी बेसनचं पीठ घेतलं. बेसनच्या पिठामुळे सुद्धा छान टेस्टी होतात, थोडीशी एक वेगळी टेस्ट येते. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण एक मेथी घेऊ शकता. मी कमी घेतली आहे. बेसनचं पीठ ॲड केलं आहे. तिखट, मिरची तर मस्ट आहे, कारण मिरचीमुळे एक टेस्ट येते. आणि मसाला, बेसिक मसाले जे तुमच्या घरी अवेलेबल असतील ते जिरं, धणापूड घेतली तर बेस्टच आहे. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही केली, स्किप केलं. चवीपुरतं मीठ. खरंच खूप छान आणि खुसखुशीत होतात. त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता. थोडीशी चवीपुरती हळद. हळदीने एक छान कलर येतो, म्हणून हळद टाकाच. आणि छान असं घोळून घेतलं, एकजीव केलं. पाणी आधी घेऊ नका, कारण की मेथीला आधीच पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याची आवश्यकता जशी लागेल. आणि हो, तुम्ही असा बॅटर तयार करून जसे आपण डोसे करतो ना, त्या पद्धतीने सुद्धा पराठे करू शकता. मग ते एक प्रकारचं थालीपीठच होऊन जातं. पण जर तुम्हाला लाटून करायचं असेल तर तुम्ही डो तयार करून बनवू शकता. मी तर डोच तयार करून केलं, कारण की नवीन काहीतरी ट्विस्ट करण्यासाठी थोडंसं वेळही लागतं. आणि खरंच खूप खुसखुशीत आणि छान असे पदार्थ होतात, जे नवीन नवीन ट्राय करणं, काहीतरी त्याच्यात दुसऱ्या गोष्टी ॲड करणं. सो मी असे प्रकारचा पराठा बनवला, छान डो तयार केला. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या मुलांना मेथी आवडत नसेल तर तुम्ही एक अजून त्याच्यात ट्विस्ट आहे, अजून बारीक चिरू शकता, एकदम बारीक चिरू शकता. ग्राइंडरला थोडीशी लावू शकता, त्याच्याने ती खूप छान होते, पण साफ सुकवून. सो येस, तेही करू शकता. आणि छान मी असं लाटलं, तव्यावर टाकलं, थोडंसं घीने आधी मी तेल